विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण भाग 1 मध्ये या डस्टबिनचं रेखाटन कसं करायचं आहे हे पाहिलंय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही तेही बघून घ्या. त्या पद्धतीने रेखाटन समजून घ्या सगळ्यात अगोदर व्यवस्थित आणि मग ते हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला रंगकाम करायचं आहे आणि यासाठी मी रंगाचं माध्यम निवडतोय पोस्टर कलर. यामध्ये मी विचार केला आहे की हे डस्टबिन मी लाल रंगामध्ये रंगवणार आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे रंग आहे व्हर्मिलियन ह्यू. याला लाईट करण्यासाठी मी वापरणार आहे व्हाईट आणि याला डार्क बाजू त्याची करण्यासाठी शॅडो जो आहे त्याची ती दाखवण्यासाठी मी वापर करणार आहे हा ब्लॅक कलरचा किंचितसा किंवा मग डार्क ब्ल्यूसुद्धा मी त्या ठिकाणी वापरणार आहे. तर ते मिक्स करताना मी तुम्हाला त्यात कसं केलं किंवा कोणता रंग मिक्स करून मी कोणता शेड तयार केलेला आहे हे मी तुम्हाला निश्चित दाखवेल. आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे तर हे जे मी याचा जो साचा बनवला होता आपण आडवी रेष उभी रेष आणि ही आडवी रेष सगळ्यात अगोदर आपल्याला ही मिटवून घ्यावी लागेल. आता ही मिटवताना इतर रेषा मिटणार नाही याची काळजी घ्यायची. परंतु रेखाटनासाठी आपण जो काही जास्त वापर केला होता अनेकदा एका रेषेवर दुसरी रेष दुसऱ्या रेषेवर तिसरी रेष, आता ते थोडंसं आपल्याला इथे लाईट करायचं आहे. कारण रंगकाम करायचं म्हणजे आपल्याला ते रेषा पुसटशी करावी लागेल. मग त्याच्यासाठी मी आता याला फिक्क करून घेतोय. रेषा दिसावी पण ती रंगकाम करताना त्रास देईल इतकी ती गडद असू नये. एकतर आपण नेहमी हे सांगतो की रेखाटन करताना मुळातच ते हलक्या हाताने किंवा फिक्क करावं, जेणेकरून की जरी चुकलं किंवा हे असं जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा ते सहज मिटल्या जावं. तर हे पहा, हे अशा पद्धतीने आपण इथपर्यंत केलेलं आहे. आता आपण वापर करणार आहे लाल रंगाचा आणि त्याच्यातून या डस्टबिनचं रंगकाम करणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे ही डिश आहे, पॅलेट हिला म्हणूया, डिश म्हणतात तिला. या डिशमध्ये मी अगोदर लाल रंग काढून घेणार आहे. तो हा अशा पद्धतीने काढून घेतला की मग मला तो या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. आता हा असा रंग जेव्हा तुम्ही डिशमध्ये घेता तेव्हा तुमच्या एक लक्षात येईल की आता मला ही मोठी बाजू जर रंगवायची आहे तर मी मोठा ब्रश घेणार आणि ही छोटी बाजू किंवा ही छोटी बाजू रंगवायची तसा मी छोटा छोटा ब्रश घेणार. आता इथे तुम्हाला दिसतंय बघा, काही ठिकाणी कलर लागलेला आहे. मग रंग देताना आपल्या बोटाला तो रंग लागू शकतो. म्हणून कपड्याच्या साह्याने आपण काय करणार तर हा रंग या ठिकाणचा काढून घेणार. हे अशा पद्धतीने. आता मी रंगकामाला सुरुवात करतोय. इथे 3 टोन आपल्याला दाखवायचे आहेत, लाईट, मिडल, डार्क आणि नंतर असेल हायलाईट. इथे मी अगोदर लाल रंगाची बकेट आहे, त्याला मिडल रंग द्यायचा आहे. तर अगोदर मी त्याचा मिडल रंग देऊन घेतो. अत्यंत सावकाश आणि टोकदार ब्रशच्या साहाय्याने हे काम तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. हे पहा, हा झाला एक मिडल टोन.
त्यानंतर मी याच्यात किंचितसा पांढरा रंग टाकणार आहे. तो पांढरा रंग टाकल्यानंतर हा होईल थोडासा फिक्का, आणि मग तो फिक्का झाल्यावर त्याचा रंग कशा पद्धतीने तयार होईल, शेड कसा तयार होईल तेही आपण या ठिकाणी बघणार आहेत. आता हा पांढरा रंग मला याच्यात टाकायचा, मग मी हाच ब्रश वापरायचा का? नाही, एकतर मी याला स्वच्छ धुवून घ्यावं किंवा मी एखाद्या दुसऱ्या ब्रशच्या साहाय्याने यातला हा रंग अशा पद्धतीने डिशच्या हे पहा इकडे कुठंतरी घ्यावा. ठीक आहे. आणि मग हा ब्रश मी बाजूला ठेवतोय. नंतर अगोदरचा जो माझा ब्रश होता त्यातला रेड मी काहीसा इथे घेतोय, आणि हा जो व्हाईट आहे यातला हा व्हाईट इकडे मिक्स करतोय. ठीक आहे. हा थोडासा लाईट कलर झाला. रंग त्या रेषेच्या बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. नंतर आपल्याला एक हायलाईट इथे काढायचा आहे, पण पोस्टरमध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपण तो हायलाईट आपण लाईट कलरच्या माध्यमातूनही काढू शकतो, म्हणजे तिथे डायरेक्ट व्हाईट मला देता येऊ शकतो. आता इथे दोन वेगवेगळे शेड आपण एकमेकांचे इथे जवळ आणले. आता याला मिक्स करायचे आहेत, हे शेड मिक्स करायचे आहेत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर हा शेड इकडे आणि हा शेड इकडे. आता मी याला थोडंसं वाढवलं, त्याच्यानंतर याला मिक्स करून घेणार आहे. अगोदर ही रेषा आपण सरळ करून घेऊ. हां, ही झाली अशा पद्धतीने. आता मी याला थोडंसं ब्रशला धुवून घेणार आहे. पाण्याने धुवायचं, कपड्याने स्वच्छ कोरडा करायचा, आणि जो मूळ रेड होता त्यामध्ये थोडासा ब्रश बुडवून त्याला आता इथे द्यायचा आहे, आणि मग ह्या दोनही रंगाला हलक्या हाताने आजूबाजूला करून असा मिक्स करून घ्यायचा आहे. ही खूप सावकाश आणि व्यवस्थित तुम्हाला करावं लागेल. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, हे लगेचच जमेल असं नाही, पहिल्याच प्रयत्नात जमेल असं नाही. याला थोडासा वेळ लागू शकतो, तर लागू द्या, हरकत नाही, पण आपल्याला हे करायचं आहे. आता या रेडमध्ये मला डार्क कलर करण्यासाठी मी किंचितसा काळा, खूपच किंचितसा काळा याच्यामध्ये टाकून मग इकडे देणार आहे. आता हा जो लाईट कलर आहे तो मला या ठिकाणी सुद्धा द्यायचा आहे. आता मी थोडंसं सरळ रेषा येण्यासाठी कागद उलटा पकडतो आहे. कागद उलटा पकडल्यामुळे काय होतं की ही बाजू आपल्याला व्यवस्थित दिसते, रेषेच्या बाहेर रंग जात नाही, आणि होईल तितकी रेषा सरळ रंगवता येते. हे पहा, हे अशा पद्धतीने. आता मी थोडासा व्हाईट घेऊन याला परत थोडंसं लाईट करतो. हा लाईट मला या ठिकाणी द्यायचा आहे.
ठीक आहे, हाच लाईट मला या ठिकाणी पण द्यायचा आहे. हे 2 शेड मिक्स झाले पाहिजे. हे बऱ्यापैकी आपण मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपल्याला घ्यायचा आहे इथला डार्क. मग तो जो मूळ रेड आहे त्या रेडमध्येच मला किंचितसा काळा टाकायचा आहे, किंचितसा. फार गडद नको व्हायला ते. मी हा भाग या ठिकाणी आता देऊन घेतो. ही जी आहे ना लाईट, हा रिफ्लेक्शन आहे. इकडे जो आहे तो रिफ्लेक्शन आहे. नंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तसा आपण एक फ्लॅट ब्रशचा सुद्धा वापर या ठिकाणी मी तुम्हाला लगेचच करून दाखवतो. हे पहा, फ्लॅट ब्रशचा वापर कसा करायचा आहे. हे पहा, हे फ्लॅट ब्रश म्हणजे हो असा आहे. ठीक आहे. आता याच्या शेजारचा जो लाईट आहे तो लाईट मी पुन्हा एकदा घेतो आणि ह्याला मिक्स करतो. हे बघा, फ्लॅट ब्रशमध्ये ही गोष्ट आणखीन चांगली होते. बघा, आता इथे व्यवस्थित मर्ज झाला आहे कलर. तसाच तो आपल्याला इथे पण मर्ज करायचा. मी याला पुन्हा व्यवस्थित धुवून घेणार. मूळ लाल रंगामध्ये त्याला थोडासा बुडवला आणि तो इथे देण्याचा प्रयत्न करतोय. हे पहा, ही डार्क बाजू झाली. आता इथे परत मला रेड देऊन ही बाजू व्यवस्थित करून घ्यायची. म्हणजे माझा डार्क शेड झाला, म्हणजे जी शॅडो म्हणू आपण त्याला. इकडून रिफ्लेक्शन झालं, त्याच्यानंतर इकडून लाईट झाला. आता मूळ जो रंग आहे रेड, बस आता त्याचंच थोडंसं काम करायचं आहे. तर मी तो इथे अशा पद्धतीने देऊन घेतो, म्हणजे मला तो मिक्ससुद्धा करता येईल. फ्लॅट ब्रशच्या साह्याने आपण ते आणखीन चांगलं काम या ठिकाणी करतो आहेत. मिक्स हा चांगल्या पद्धतीने होतो आहे फ्लॅट ब्रशमुळे. ठीक आहे. हा सरावाचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जितका सराव करता तितकं ते सुंदर, उठावदार आणि व्यवस्थित दिसेल. मिक्सिंगची पद्धत एक इथे तुम्हाला शेडसाठी फार महत्त्वाची आहे. मिक्सिंगसाठी ती मात्र सतत तुम्ही सराव करता तेव्हा निश्चित येईल. आता आपल्याला आतली बाजू ही रंग द्यायचा आहे, म्हणजे ही बाजू.
मग याच्यासाठी आपण काय करतोय की हा जो डार्क आहे तो या बाजूने येणार, हे जे मिडल आहे ते या बाजूने येणार, आणि हा जो लाईट आहे तो या बाजूने येणार, कारण उजेड इकडून येतोय डावीकडून, त्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. मग आता मी यासाठी घेणार आहे छोटा ब्रश. हे पहा, हा छोटा ब्रश आहे. पुन्हा त्याच पद्धतीने एकदा मूळ रंग जो लाल तो देऊन घेऊ. एकदा लाल देऊन झाला की मग त्याचे शेड आपण करू शकतो मिक्सिंगच्या माध्यमातून. आता इथे बघायचं आहे की हा रंग असा हाताला लागता कामा नये, कारण इथे जर लागला तर तो इकडे हे होणार. एकतर इथे ब्रश कागद घ्यायचा, याच्या खाली याला वाळू द्यायचं आणि लक्ष राहू द्यायचं की आपला हात तर कुठे लागत नाही आहे असं. हे तुम्हाला फार काटेकोर आणि व्यवस्थित निरीक्षण, अत्यंत बारीक पद्धतीने काम करावं लागेल. इथे आपल्याला लाईट घ्यायचा आहे, मग मी तो लगेचच घेऊन टाकतो, म्हणजे तो मिक्स करायला पण सोपं जाईल. इथे मी त्या रंगात रंग लगेच घेतला, म्हणून इथे आपल्याला मिक्स करायला सुद्धा थोडंसं सोपं गेलं. मग याचे किनार हे ते सगळ्या गोष्टी जेव्हा व्यवस्थित रंगवायच्या असतात तेव्हा आपण या कागदाला उभं, आडवं, तिरपं, आपल्याला ब्रश फिरवण्यासाठी जे चांगलं वाटेल किंवा जेव्हा आपल्याला तो चांगला रंग देता येईल असं वाटेल ते त्या पद्धतीने त्याला फिरवायचं आहे. आता बघा, इथे एक ही जी बाजू आहे इथे मला रंग द्यावा लागेल. हे पहा, ठीक आहे ना. हे आपण इथपर्यंत असं आलेलो आहोत. आता आपल्याला हे जितकं गडद आहे ते त्याचा गडदपणा इथे आणायचा. हे जसं आपण उभी दोन शेड एकमेकाच्या बाजूला घेतले उभे उभे हां, तसं इथं तिरपे घ्यायचे, तिरपे उभे नाही घ्यायचे. फक्त हा जो हायलाईट उभा म्हणजे या रेषेनुसार येऊ देणार खाली, तसं इथे आपल्याला हा हायलाईट असा येऊ द्यायचा आहे. पण मिक्सिंग ही तिरपी झाली पाहिजे. इथे जशी उभी करायची तशी इकडे तिरपी करायची. आता मी डार्क रंगाकडे जातोय. हा रंग आणि त्याला मिक्स करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता याची खोली जी आहे ती खोली पण इथे तयार झाली, आणि या बाजूला जो गोलाकार आकार येणं गरजेचं होतं तो सुद्धा आलेला आहे. आता मला याच्यात आणखीन थोडंसं गडद करावं लागेल. ते थोडासा गडद फक्त. ठीक आहे. याला मर्ज करायचं आहे. ब्रश थोडासा ओला केला तरी पण ते मर्ज होतं, पण हा ब्रश फार हलक्या हातानेच त्याच्यावर फिरवावा लागतो. पुन्हा हा जो भाग आहे याला मी थोडासा लाईट करणार आहे. त्याच्यासाठी पांढरा मिक्स करायचा आणि तो लाईट या ठिकाणी देऊन घ्यायचा. पण हे अशा पद्धतीने
याला मिक्स करायचं ओल्या ब्रशने, पण ब्रश पूर्ण ओला पण नाही पाहिजे, तो थोडासा त्याला वाळू द्यायचा आहे. हे इथपर्यंत काम झालं. ही आतली बाजू झाली, ही बाहेरची बाजू झाली. आपण आता याचा काठ रंगवून घेऊयात. नंतर इथे मला थोडासा काही डाग दिसतोय बघा, इथे काही व्हाईट डाग, काही गडद, तर हे होतं. तर याला फार चिंता करायची गरज नाही, आपण त्याला दुरुस्त करून घेऊयात. अगोदर आता मी ही बाजू पूर्ण करून घेतो. आता आपण रंग देऊ लाल, मूळ लाल रंग जो आहे बकेटचा तो देऊन घेऊ. ठीक आहे. नंतर इथलं काम थोडं जरा व्यवस्थित काटेकोरपणे तुम्हाला करायचं आहे. हे पहा, याला मी फिरवणार असं. नंतर याचे टोन आपण देऊयात लाईट मिडल. ही झाली बकेटच्या डस्टबिनच्या काठाची वरची बाजू. आता मी थोडीशी डार्क घेणार, कारण ही साईडने आहे. अत्यंत हळुवारपणे, शांत हे तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर इथली बाजू आहे ती थोडीशी फिक्की आहे, मग त्याच्यासाठी आपण जो लाईट शेड बनवला होता तो देऊन घेऊ. ठीक आहे. बघा, हे इतकं असं काटेकोरपणे तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा ते फारच सुंदर चित्र तुमचं येईल. मूळ लाल रंग जो की इथे आहे, आणि मग मी त्याला मिक्स करणार. ठीक आहे. आता आपल्याला थोडासा गडद भाग या ठिकाणी दाखवायचा आहे. इथला उठावदारपणा दाखवला म्हणजे तो किती आणखीन व्यवस्थित वाटतोय हे तुमच्याही लक्षात येईल. हे पहा, आणि तो लगेचच त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं. ही बाजू लगेच उठावदारपणे दिसतीये.
आता ह्या काठाला थोडंसं उभार येण्यासाठी याच्या खालच्या बाजूला आपण जेव्हा त्याची सावली दाखवू ना तेव्हा हे आणखीनच व्यवस्थित दिसेल. चला, इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला काही हायलाईट आणि काही डार्क बाजूसुद्धा याच्यात दाखवायची. आता अगोदर आपण काय करूयात, इथली बाजू पूर्ण करून घेऊ. ही थोडीशी गडदच असणार, आपण ती त्याच पद्धतीने रंगवून घेऊ. बघा, डस्टबिनचा हा बूड आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काढलेला आहे. नंतर याची सावली बाकी आहे, तीही आपण काम करणार आहे. मी याला थोडंसं इथे काहीसा भाग लाईट दाखवतो, ठीक आहे, आणि या बाजूने काहीसा भाग गडद दाखवतो. हे अशा आणि पुन्हा याला असंही करून घेतो. म्हणजे काय होईल की बकेटच्या गोलची सावली त्याच्या बूड असलेल्या किंवा जी जमिनीवर टेकणारी बाजू आहे तिच्यावर पडतीये असा भास होईल. हे पाहिजे इथे, ठीक आहे. म्हणजे आता ही बाजू बरोबर उठून दिसते, ही खाली झाली. तसंच भाग आपल्याला इथे करायचा आहे. मग त्याच्यासाठी मी काय करणार, अगोदर रेड आणि मग त्याच्यामध्ये थोडासा काळा, किंचित, काळा तर इतका कमी घ्यायचा आहे की खूपच, आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला असा रंग देऊन बघायचा बरं, दुसऱ्या एका कागदावर. तो जर तुम्हाला वाटतोय बरोबर आहे तरच तो तिथे द्यायचा आहे. आता बघा, मला इथे या काठाची सावली दाखवायची. हां, यामुळे काय झालं, हा जो काठ आहे ना तो थोडासा उठून दिसतोय. मग पाण्याच्या साह्याने अगदी किंचितसं त्याला मी हलकं हे करून घेतो. हां, आता मी व्हाईट रंगाचा जेव्हा वापर करेल तेव्हा तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील. जसं याला आपण म्हणूया हायलाईट. आता ह्या हायलाईटमध्ये काय काय येणार, तर हे पहा, इथली जी काठावरचा जो उजेड आहे तो इथे येणार असा, हे पहा, हे असा, ठीक आहे. त्यानंतर तोच इथे येणार. कसा येईल तो, हे पहा, हे जसं तिरपं गेलंय ना हे सुद्धा तसंच तिरपं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडची बाजू, हां, इथे एक हायलाईट असेल. आता मी याला थोडंसं कमी करतो, कारण मला आहे ना या इथली बाजू तुम्हाला कशी उजेड असतो ते दाखवायचं आहे. हे बघा, ही एक, त्याच्यानंतर ही बाजू, ठीक आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण हे करतोय. याला आता मला थोडंसं मर्ज करून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो भाग आहे हा किंचितसा मर्ज केला. बघा त्यानंतर डार्क बाजू आहे. ते आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला इथली सावली दाखवायची आहे, कारण जोपर्यंत याची सावली आपण दाखवणार नाही तोपर्यंत त्यात उठावदारपणा येणार नाही. मग त्याच्यासाठी पुन्हा थोडासा गडदपणा येऊ देऊ. तो फारच साधेपणानं घ्यायचा. त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचा काहीसा वापर करेल आणि त्याला मर्ज करेल. त्यासाठी आपण फ्लॅट ब्रशचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे जेणेकरून की त्याचं मिक्सिंग आपल्याला व्यवस्थित करता येईल. ठीक आहे. इथे आता परत थोडंसं गडद करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने पोस्टर कलरमध्ये आपण डस्टबिन या वस्तूचं रेखाटन आणि रंगकाम केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या अशा पद्धतीने त्याचा व्यवस्थित सराव करा आणि जर तुम्हाला हे बरोबर आलंय की चूक आलंय तुमचं हे जर मला विचारायचं असेल तर तुम्ही 9422207694 या नंबरवर व्हॉट्सॲपसुद्धा करून मला ते चित्र पाठवू शकता. मी नक्कीच तुम्हाला माझ्या परीने जे मार्गदर्शन पाहिजे आहे ते करेल. चला तर अजूनही तुम्ही या विजय गवळी आर्ट्स नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करा. या व्हिडिओला लाईक तर कराच, परंतु तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.